संघर्ष, जीवनामध्ये येत असलेला संघर्ष, येत असणारी प्रतिकूलता संघर्ष करण्यासाठी शिकवते. मी प्रत्येक वेळेस थोडंसं इच्छा झाली की ते सांगत असतो. एखादी माता, एखादी महिला, एखादी भगिनी जर यदा कदाचित संसारामधून वैतागली, संसारामध्ये जर तिला सारखं छळलं जात असेल, ती एकच विचार करते, जगून फायदा नाही, जगलं नाही पाहिजे, काही उपयोग नाहीत. आपण ज्या पतीसाठी रात्रंदिवस कष्ट करतोय, त्याला कोणी नाव ठेवू नये म्हणून आपल्या शिलाला जपतो, आपलं शालीने जपतोय, आपल्या सासू सासऱ्यांना कोणी बोलू नये म्हणून प्रत्येक काम करतोय. सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा जर सासरचे टोमणे जर ऐकायला मिळत असेल ना, तर ती म्हणते आता इथं राहायची इच्छा नाहीत, म्हणून ती आधार घेते माहेरचा. माहेरी कोणीतरी आधार देईल. अरे तिकडं संसारामध्ये तोंड काळं करून आमचंही तोंड काळं करायला आली की काय, असंही माहेरच्या लोकांना वाटते. दोन्ही बाजूंचा आधार जेव्हा तुटतो ना, आधार तुटल्यानंतर तिला तो तुटलेला आधार जोडण्यासाठी कोणीच भेटत नाही, तेव्हा तिला फक्त ते जोडण्यासाठी एकच आधार शोधते. ती काय? एकच आधार शोधते, मृत्यू, आत्महत्या. आपण जगून काही फायदा नाही, काही उपयोग नाहीत. आपण कोणासाठी जगायचं, काही जगून फायदा नाहीत. जर यदा कदाचित एखाद्या हलक्या मनाची असेल तर ती जीवनाला संपवून टाकते. तारुण्य उंबरठ्यावर अत्यंत 13-14 वर्षाचं लग्न झाल्यानंतर तीच मैया विचार करते, चांगलं जीवन आहेत, सगळं संसार चांगला चालू झाला, अनुकूलता आली का त्या संसारामध्ये आनंद वाटतो. आणि जेव्हा जास्त अनुकूलता आली की काहीतरी अघटित घटना घडण्याची दाट शक्यता असते. 14 वर्षावर लग्न झाल्यानंतर संसाराला आरंभ झाला. 17-18 वर्षाची पोरगी ती, 18व्या वर्षी मुलगी, तीच बाई गर्भवती राहते. आपल्या शिक्षणाचा परिपाक आपल्या गावाला सुद्धा व्हावा, ग्रामाला व्हावा म्हणून सहज मनामध्ये भावना येते का आपण लोकांसाठी काहीतरी समर्पण केलं पाहिजे, काहीतरी कष्ट केलं पाहिजे, काहीतरी सेवा केली पाहिजे. म्हणून तीच स्त्री जेव्हा गावामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करते, परिणाम असा होतो, गावातील काही चांडाळ चौकडी त्यांना ते सहन होत नाही. आपलं नाव कमी होतं की काय, आपली किंमत कमी होती का काय, आपली प्रतिष्ठा कमी होती की काय, याची भावना मनामध्ये जागृत होते. आता ह्या स्त्रीला थांबवावं कसं काय? कारण स्त्रीचा सर्वात मोठा दागिना जो असतो ना, तो दागिना जर हिच्याकडनं हिसकावून घेतला तर मला वाटतं ही थांबल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून काय करावं? सगळ्या लोकांमध्ये चर्चा करून दिली की पाटलाशी नीचे, गावच्या पाटलाचे नीचे संबंध आहेत. तिच्या पोटामध्ये वाढत असलेला गर्भ तिच्या नवऱ्याचा नसून पाटलाचा आहेत. सगळीकडे चर्चा चालू होते. अरे लोकांना शहाणपणाच्या गोष्टी सांगते, स्वतः तर अंधारामध्ये वेगळं आचरण करते. सगळे लोक नावं ठेवायला लागतात. सगळी गावाकडे हेटाळणी होत असताना तिचं कर्म तिने बंद ठेवलं नाहीत. रात्रंदिवस काबाड कष्ट करते. आणि ज्या दिवशी ती प्रसूत असल्यानंतर परिणामतः मुलीचा चेहरा गोरापान आणि तिच्या पतीचा चेहरा सावळा पाहिल्यानंतर लोक विचार करतायत, पहा ना, आम्ही म्हटलो ते खोटं आहे का, पहा ना खोटं आहेत का. सासूला सांगितलं जातं, नवऱ्याला सांगितलं जातं. नवरा म्हणतोय, हे कोणाचं बेनं घेऊन आलीत बाई, तू कोणाचं पाप घेऊन आलीत, हे बाळ माझं नाहीत. ज्याच्यावर टाहोपणे निष्ठा ठेवून तिने विश्वास ठेवलाय तोच नवरा म्हणतो हे माझं नाहीत. सासू सासऱ्यांकडे पाहिलं जातं तर ते म्हणतात, कशाला आमच्या कुळाला कलंक लावलात, इथं तुझी दारं कायमचे बंद झाली. सासरी हुसकून दिलं जातं, सासरच्यांचे दरवाजे बंद होतात. सगळीकडे चर्चा चालू झाली म्हणून माहेरी जाते. माहेरी गेल्यानंतर माहेरची जी माय आपल्याला कुशीत घेईल ही अपेक्षा त्या स्त्रीला असते, त्या तरुणीला असते. माय म्हणते, तिकडचं तोंड काळं केलं, आता काय आमचंही तोंड काळं करण्याची इच्छा आहेत का. दारं बंद होतात आणि तीच महिला जीव द्यावा म्हणून रेल्वे स्टेशनवर जाते. आता नाही जगायचं ना, आपल्याला जगायचं नाही. रेल्वे स्टेशनवर जाते. आता या रेल्वे खाली आपला जीव द्यावा, परंतु जीव देत असताना मी माझ्या एकट्याचा जीव देईल. देवाच्या कृपेने हे पाडसं जर जन्माला आलेलं असेल तर याचा जीव कसा घेऊ. काही नाही, त्याच बाळाला कुशीमध्ये घेतलं आणि त्याच
त्याच प्लॅटफॉर्मवर बसत बसत विचार करू लागली, काय करावं काय करावं. विचार करत असतानाच आपोआप ती पावलं एका गाडीमध्ये पडतात आणि ती गाडी हळूहळू पुढे सरसावते. कुठे चालली काही पत्ता नाही. गाडी कुठे चालली काही पत्ता नाही. विचारांचं काहूर मनामध्ये दरवळतंय. कुठे जावं, कोणाचा आधार कोणाचा घ्यावा, मनामध्ये काहीच विचार नाही. गाडी येऊन थांबते. प्लॅटफॉर्मवरून खाली उतरलं जातं. ते नगर स्टेशन असतं. नगरमध्ये उतरली जाते. आता काय करावं. 7-8 वर्षाचं ते पोरगं, लहान बाळ ती मुलगी. आणि आता ह्या मुलीला काय करावं. फेकून द्यावं तर लोक नावं ठेवतील. आई नावाला कलंक लागेल. पुत्रो भवती अपिकू माता न भवती. आई शब्दाला कलंक लागेल. होत नाही इच्छा बाळाला टाकायची. करावं काय, काही नाही. फक्त दिवसभर भीक मागायची, पैसे मागायचे, प्लॅटफॉर्मवर पैसे मागायचे. कोणी टीसी यायचे, पोलीस यायचे, RPF यायचे. सांगायचे बाई इथं थांबू नको, पोरी इथे थांबू नको. कुठं थांबावं. दिवसभर भीक मागायची. रात्री झोपण्याचा प्रयत्न प्लॅटफॉर्मवर केलात की गिधाडं धावायचे. गिधाडं तोडण्यासाठी धावायचे. रात्रीचे गिधाडं वेगळे असतात बरं का. ते तोडण्यासाठी धावायचे. मग करावं काय. अवघं 19 वर्षाचं ते तारुण्य झळकताना दिसायचं. तिचं दुःख कोणाला पाहावत नव्हतं. तिचं तारुण्य सगळ्यांना दिसायचं. शेवटी तीच माता, तीच भगिनी, तीच तरुणी विचार करते करावं काय. दिवसभर प्लॅटफॉर्मवर वेस्टेज स्टँडवर भीक मागायची. आणि शेवटी रात्रीच्या आश्रयाला कोण आधार देईल म्हणून ज्या ठिकाणी प्रेत जाळतात ना, त्या स्मशानभूमीचा आधार घ्यायची. कुठे स्मशानभूमीचा आधार घेत असताना त्या स्मशानभूमीमध्ये थंडी वाजली तरी तीच ऊब मिळायची. आईची ऊब नाही मिळाली, परंतु स्मशानभूमीने ऊब दिली. सांगा काय जीवन असेल हो, काय जीवन. आपल्या ह्या तरुणींना शिकवण्यासारखं हे दिव्य चरित्र आहेत. ही भूमी सोपी भूमी नाही. ती महाराष्ट्र भूमी, ह्या भूमीमध्ये तापल्याशिवाय किंमत मिळत नाही. कोणाला नाही मिळत किंमत. आज लोक पाया पडतील, उद्या तेच लोक तुम्हाला चपला घेऊन मारायला सुद्धा धावतील. आज लोक पुष्पांचे आहार घालतील, उद्या तेच तुमची निंदा केल्याशिवाय राहणार नाहीत. विश्वास ठेवू नका या समाजावर. हा समाज धूर्त समाज आहेत. जोपर्यंत तुमच्याकडनं फायदा होत आहे तोपर्यंत सगळे तुम्हाला चांगलं म्हणतील. ज्या दिवशी फायदा होणार नाहीत ना, त्या दिवशी हेच लोक तुमची हेटाळणी केल्याशिवाय राहणार नाहीत. नाही गरज तुम्हाला, तुमची गरजच नाही आहे लोकांना. देवाचा विचार केला नाही, संतांचा विचार केला नाही, तुमचा विचार कोण करणार आहे. नका सोडून द्या. अरे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनामध्ये एवढं मोठं समर्पण केलं की आयुष्यामध्ये स्वतःच्या परिवाराकडे लक्ष सुद्धा देता आलं नाही. स्वराज्य हाच माझा मोठा परिवार आहे. त्या स्वराज्यातील प्रत्येक प्रजा, प्रत्येक माता ही माझी आई आहेत. माता जिजाऊ साहेबांच्या मांडीवर डोकं ठेवून सुद्धा रडायला वेळ नव्हता महाराजांना. एवढं समर्पण केलंय. लोकांच्यावर विश्वास ठेवू नका, कर्तव्य म्हणून करा. ती माता विचार करते, रात्रीची झोपते. आणि एक दिवस तिला एक म्हातारी विचारते, बाई कोणाच्या तरी घराचा आधार घ्यायचा ना ग बाई. तुला भूतांची भीती वाटत नाही का. या स्मशानभूमीत झोपते असं म्हटल्यानंतर परिणामता ती म्हणते, बाहेरच्या भूतांपेक्षा ह्या भूतांनी मला सांभाळलं म्हणे. बाहेरचे भूत मला खायला उठले होते, माझे लचके तोडण्यासाठी धडपडत होते. ह्या भूतांनी मला मात्र आधार दिला. नुसता आधार दिला नाही, यांनी मला खाऊ पिऊ घातलं. म्हणे काय खाऊ पिऊ घातलं. जेव्हा एखादं प्रेत जाळण्याची वेळ यायची तेव्हा त्याच प्रेताच्या भोवती एखादी बारीक अशी भाकरी ठेवली जायची ना, पीठ ठेवलं जायचं ना, ते भाताचा गोळा ठेवला जायचा ना. सगळी लोक गेलं की मी तोच भाताचा गोळा, तेच भाकरीचं पीठ आणि तीच भाकरी मी खायची. जगवलं मला ह्या भूतांनी. यांनी माझ्यावर कृपा केली. ही भूतं खूप चांगली आहेत बरं का, घाबरू नका ह्या भूतांना. ती माय सांगते. दिवस राहत नाही कोणाचे, हळूहळू दिवस जातात. मुलगी दत्तक म्हणून गणपती मंदिराला दिली जाते. सांगितलं जातं तुम्हाला जसं वागवायचं तसं वागवा. आता मी काय करणार. अशा अनेक मुली मला सांभाळायच्या आहेत, असे अनेक मुलं मला सांभाळायचे आहेत, ती माय म्हणते. आणि हळूहळू तिचं कार्य सुरू होतं. संघर्ष जीवनामध्ये डोक्यावरचा पदर म्हातारपणापर्यंत पडला नाहीत.
म्हातारपणापर्यंत पडला नाहीत. पायपिटी करत 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 अनाथ पोरांना सांभाळायचं, अनाथ मुलांना सांभाळायचं, त्यांचा संसार उभा करायचा, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं आणि शिक्षण देत असताना त्या शिक्षणासमवेत संस्कार द्यायचे. तुमच्या मायला विसरू नका बरं का रे पोरांनो. ही माय तुमची सतत सदैव वाट पाहत राहतील, तुम्ही कितीही मोठे झालात. संस्कार मात्र विसरू नका. जेव्हा तीच माय सगळ्या टी व्हीवर झळकताना दिसते, मीडियावर झळकताना दिसते, ज्याने घराच्या बाहेर असं हाकललं होतं ना, जो नवरा म्हणत होता हे माझं नाही, तोच नवरा येतो, पाय पकडतो, बाई मला जवळ घे ना, मला जवळ घे ना. तेव्हा ती माय म्हणते मी 700-800 मुलं सांभाळते, त्याच्यामध्ये तुलाही एक सांभाळून घेते म्हणे, तूही माझा मुलगा आहेत. स्वतःच्या नवऱ्याला म्हणते, नवऱ्याचं नातं म्हणून तू माझ्याजवळ येत असेल तर माझं तोंडसुद्धा पाहू नको. आणि जर मुलाचं नातं म्हणून येत असेल तर तुला माझी दारं कायमची उघडी आहेत. आपल्या नवऱ्याला म्हणते, अनादर केला नाही आपल्या नवऱ्याचा, आपल्या पतीचा अनादर केला नाहीत. जेव्हा तीच माय जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असताना सांगते, सगळ्या मावल्यांना, सगळ्या पुरुषांना सांगते, महाराज जीवनामध्ये संघर्षाशिवाय पर्याय नाहीत. संघर्षाने हाताश होऊ जाऊ नका, संघर्ष करत राहा. संघर्ष जीवन संपवण्यासाठी नाही आहे, संघर्ष जीवन संपवण्यासाठी नाही, संघर्ष आपल्या जीवनाला सुगंध आणण्यासाठी आहेत. महाराष्ट्रामध्ये संघर्ष केल्याशिवाय महाराष्ट्र मोठा करत नाही. जो महाराष्ट्र म्हटला जातो ना, ज्याला महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल त्याला महाराष्ट्रामध्ये अगोदर मरावं लागेल. ज्या महाराष्ट्रामध्ये मेल्यानंतर मोठं होतं त्यालाच महाराष्ट्र म्हणतात. ती माय म्हणते, जिचं नाव वैकुंठवासी सिंधुताई सपकाळ. ही चरित्र आपल्याला शिकवतंय. म्हणून नुसतं पोरांचं जीवन, मुलींचं जीवन मोबाईलच्या अधीन करू नका. त्यांना स्वैर आचरण करण्यासाठी त्यांच्या हातात जास्त मोबाईल देऊ नका. आज मोबाईल काळाची गरज जरी असली तरी ती गरज जीवनाची गरज आहेत असं समजू नका. त्यांना घडवण्यासाठी हे संस्कार शिकवा. कथेमध्ये, कीर्तनामध्ये पोरांना का आणत चला. हे थोडे जरी विचार मिळालेत ना, ते मुलं तुम्हाला सांभाळतील. आज गरज आहेत. घरातील मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मी आहेत. जेव्हा ती गर्भामध्ये असताना त्या गर्भामधून आपल्या आईला आवाज देते पुन्हा पुन्हा, आई मी जन्माला आल्यानंतर एखादी सिंधुताई होईल, आई मी जन्माला आल्यानंतर एखादी अपर्णाताई होईल, आई मी जन्माला आल्यानंतर एखादी राजमाता होईल, फक्त आई मला तू जन्माला घाल. जर मला जन्माला घातलं तर माझी प्रत्येक तुझ्यापुढे एक प्रार्थना आहे, तुझ्या प्रत्येक इच्छा मी पुऱ्या केल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त आई माझी एक विनंती आहे बरं का, आई माझी एक विनंती आहे, मला फक्त जन्माला घाल. दुसरं मला कोणीही या जन्माला दाखवणार नाहीत, ह्या जगाला दाखवणार नाहीत. तोच गर्भ पुन्हा पुन्हा विनंती करतो. सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा शिकून शहाणी, होईन मी जेव्हा शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावर काम करणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांगणार आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार.
कोण घालणार